मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% आरक्षण रद्द करण्यात आलंय। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पाहूया। मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% आरक्षण महाराष्ट्र सरकारनं रद्द केलंय। शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 23 डिसेंबर 2014 रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं 2014 मध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये मुस्लिम समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या या प्रवर्गातून 5% आरक्षण दिलं होतं। उच्च न्यायालयानं मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे तब्बल 12 वर्षांपूर्वी जाहीर झालेलं हे आरक्षण रद्द झालं। दरम्यान सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। राज्य सरकार द्वेषपूर्ण पद्धतीनं सत्ता चालवत आहे। शपथ घेत असताना मग मुख्यमंत्री पदाची असो मंत्रिपदाची असो आम्ही सगळ्यांच्या बद्दल ममत्व ठेवू, कोणाबद्दलही द्वेष करणार नाही। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन ते करायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे द्वेषपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून ही मुस्लिम आरक्षणाची कारवाई केली गेलेली आहे असं आम्ही म्हणू। एकदा हायकोर्टाच्या त्या निर्णयात यांनी वाचा की कोर्टाने का असं म्हटलं होतं की मुस्लिम कम्युनिटी नीड्स प्रोटेक्शन, मुस्लिम कम्युनिटी नीड्स सम हेल्प, क्योंकि एजुकेशन के अंदर सबसे बैकवर्ड। हे मी नाही बोललो होतं, कोर्टाने बोललं होतं म्हणून त्यांना हे द्यावं लागलं होतं, नाही तर सरकारची तर मनशा तीच होती। आता रमजान येत आहे, आम्ही सगळ्या लोकांना हे आवर्जून हे सांगणार आहे, आपण जकातच्या करोडो रुपया या देशामध्ये निघतात, ते शिक्षणावर खर्च करा। दरम्यान इतक्या मोठ्या निर्णयावर सत्तेतील अजित पवार गटाच्या नेत्यांची भूमिका काय यावरही सवाल उभे राहत आहे। अजित पवारांकडेच अल्पसंख्याक विभागाचं खातं होतं, ते हयात असते तर त्यांनी नक्कीच यावर प्रतिक्रिया दिली असती। मात्र अजित पवारांच्या पश्चात सत्तेतील सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ या बड्या नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतोय। याआधी टिपू सुलतानच्या वादातही दादा गटाच्या नेत्यांनी मौन धरलं। दादांच्या निधनाच्याच दिवशी मंत्रालयात त्यांच्याच खात्यातल्या गैरव्यवहारावरही दादांचे नेते गप्प राहिले। यानंतर आता सरकारनं मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण रद्द केलं आणि त्यानंतरही नेते काहीच का बोलत नाही यावर सवाल उभे राहत आहे। जो काही निकाल आहे कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे मला असं वाटतं की पुढची कारवाई झाली आहे। मुस्लिम आरक्षणासंबंधी जे कोर्टाचा निकाल आहे त्यावर जे कोर्टाने नाकारलं आहे मुस्लिम आरक्षण, त्या आधारावर सरकारने कारवाई केली आहे किंवा सरकार कारवाई करेल। आपल्या घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे, कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे धर्माला वेगळं आरक्षण देत आहेत। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला आरक्षण देते, ओबीसी सुद्धा नंतर कायद्याने मिळालं आणि त्यामुळे धर्मावर आधारित आरक्षण कायद्याने पण देता येते। त्या काळामध्ये अपीजमेंट ज्याला म्हणून खुश करण्यासाठी दिलेलं असेल ते रद्द करण्याच्या चुकीचं इम्तियाजना हे माहिती नाही की ऑलरेडी जी आरक्षण आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला खूप मिळतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।